श्रीरामपूर जिल्हा वाहतूक शाखेने राहुरी शहरात मोटारसायकलची कागदपत्रे तपासणी करून दुचाकी स्वारांवर कारवाई केली आहे। जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांच्या पथकाने 27 मार्चला सकाळी शहरातील स्टेशन रोड, शनी चौक, पृथ्वी कॉर्नर, शुक्लेश्वर चौक आदी भागात धडक कारवाई करत विना क्रमांकांच्या दुचाकी तसेच विना कागदपत्रांच्या गाड्या पोलीस स्टेशनला आणत कारवाई केली आहे। पोलीस प्रमुख इशू सिंधू, श्रीरामपूर डीवायएसपी राहुल मदने यांच्या आदेशाने राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांनी ही कारवाई केली आहे। श्रीरामपूर येथील वाहतूक शाखेचे देविदास राजगुरू, प्रकाश वाघमारे, सोमनाथ सायंबर, रवींद्र कोकानी, प्रसाद इंगळे, सचिन गायकवाड यांनीही या कारवाईत सहभाग घेतला होता। सामान्य नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले तर गाड्या सोडून देण्यासाठी अनेकांनी वशिला लावण्याचा देखील प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला। तर्फे जे वाहन चालक आहे त्यांच्यावर मान्य वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्यात विदाऊट नंबर प्लेट गाड्या आहेत किंवा ज्या गाड्या विकत घेऊन त्यांची पासिंग केली नाही आतापर्यंत किंवा ज्या आम्हाला संशयास्पद गाड्या वाटतात आणि त्यांचे कागदपत्र किंवा कुठल्या प्रकारचं लायसन कागदपत्र नसेल त्या आम्ही त्याच्यावर कारवाई करत आहोत आणि त्या पोलिसांना जमा करून त्यांच्यावर वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई करत आहोत। श्रीरामपूर जिल्हा वाहतूक शाखेतर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की आपण आपले वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमाचं पालन करावं, हेल्मेट आणि गाडीचे कागदपत्र आणि लायसन्स जवळ बाळगावं, जेणेकरून काही घटना घडल्यास सगळ्यांना त्याचा फायदा होतो आणि याच्यात आम्ही रोज कारवाई करणार आहोत आणि जे आम्हाला संशयित वाहनं वाटतात किंवा ते आम्ही जमा करून त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशापुढील कारवाई करीत आहोत। न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, S9 मीडिया, राहुरी।